आज महिला बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून महिला विकास आर्थिक महामंडळाचा हा 50वा वर्धापन दिन आहे, म्हणजे सुवर्ण महोत्सवी दिन आहे। मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी ते सहभाग घेतला। त्या खात्याच्या मंत्री आदिताई तटकरे, राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर या दोन्ही मेहनती असलेल्या माझ्या मित्रांच्या मुली आहेत आणि अतिशय सक्षमतेने दोन्ही काम करत आहेत, आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहेत। एकूण बचत गटाच्या अनुषंगाने महिलांनी जो आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिसराचा विकास करण्याचं जे ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये यांचा हातभार मोठा आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांचा विकास व्हावा, देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा हातभार खऱ्या अर्थाने लागावा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या आणि आमच्या सर्व मंत्रिमंडळाच्या सहकार्यांच्या माध्यमातून महिलांचा विकास होण्याकरता आम्ही या दोघींच्या पाठीमागे ताकदीने उभे राहू असा विश्वास व्यक्त करतो। आणि आज खरं म्हणजे उशीर झाला आम्हाला यायला, त्याच्यामुळे महिलांचा थोडासा हिरमोड झाला असेल, नापसंती व्यक्त केली नाही, परंतु आम्हीच दिलगिरी व्यक्त केलेली आहे की भविष्य काळामध्ये असा प्रकार होणार नाही। इंटरनॅशनल मार्केट देखील या शहरामध्ये येऊ लागले, काय म्हणाल अशा व्यवसायांना, अशा प्रदर्शनांना निश्चित फायदा होईल? ते बघा, भविष्य काळामध्ये आदित्य तटकरे सांगले की समृद्धी महामार्गाच्या सगळ्या ज्या ठिकाणी सेंटर आहे, ज्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे किंवा त्या ठिकाणी कॅन्टीन आहे, त्या ठिकाणी शौचालयाच्या आसपास महिलांनाच अशा प्रकारची महिला बचत गटांना तसे सेंटर काढून द्यावेत आणि हा प्रस्ताव त्यांचा आहे। त्या प्रस्तावाला मी त्या ठिकाणी पाठिंबा देणार आहे आणि मंत्रिमंडळाला यांच्या या मागणीला दुजोरा देऊन महिलांचा विकास करण्याकरता निश्चितपणे राज्य शासन त्यांच्या पाठीमागे आहे, हे सिद्ध करण्याची ही वेळ आहे। या पट्ट्यामधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी गेलेल्या आहेत, त्या 22.5% प्रथमच चांगली गोष्ट आहे। बघा, प्रश्न असे की हे महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही टॅगलाईन आहे, नुसती थांबणार म्हणजे येण्यासारखं धावणार नाही। प्रगतीच्या अनुषंगानं प्रगती करण्याकरता सर्वच जण सक्रिय झालेले आहेत। सिडको असो, MIDC असो, ज्या काही राहिलेल्या गोष्टींची पूर्तता करून सर्वसामान्य माणसांना आनंद देण्याचा निश्चितपणे विचार आहे। विमानतळाचं नामकरण होईल आता निश्चितपणे झाले की जून महिन्यामध्ये कमर्शियल त्याचे लँडिंग होणार आहे, उड्डाण होणार आहे। त्यामधल्या कालामध्ये नामकरणाचा प्रश्न सुटलेला आहे, तांत्रिक दृष्ट्या करता थांबलेला आहे, तो होईल। उद्याचा वन दिवस साजरा केला, काय म्हणाल म्हणते म्हणून तुम्ही? बघा, आता प्रश्न असे की एकूण राज्याच्या जी जागा आहे त्याच्या 21% वन आहे। आज वनाची स्थिती निश्चितपणे चांगली आहे, परंतु भविष्य काळामध्ये वनाच्या माध्यमातून पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं काम सुद्धा वनमंत्री म्हणून मी त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख आहे त्या खात्याचं आणि अतिशय आत्मविश्वासानं सर्व अधिकारी, वन पूर्ण अधिकारी आणि कर्मचारी निश्चितपणे सौंदर्य नुसतं काय म्हणजे हिरवगार नाही, खऱ्या अर्थानं वनसृष्टी वाढवणं आणि टिकवणं आणि जोपासणं याकरता प्रयत्नशील आहे। नागरिकांना काय संदेश द्याल? आता प्रश्न असा की आपल्या पुराणामध्ये म्हटले की आपल्या पूर्वजांच्या नावाने एक झाड लावा। सुदैवानं नवी मुंबईमध्ये 15 लाख वस्ती आहे नागरिकांची, परंतु 16 लाख झाड आहे, म्हणजे नवी मुंबईतल्या प्रत्येक माणसा गणित एक झाड झालेलं आहे। भविष्य काळामध्ये सर्वांच्या सहकार्याने जनसामान्याचा सहभाग ज्या गोष्टीमध्ये असतो तो कुठलाही योजना ती यशस्वी होते आणि मला विश्वास आहे जनसामान्याला आम्ही विश्वासात घेऊन जनतेच्या सहकार्यानं वनाचं संवर्धन करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।